पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी। सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आज सकाळी 11 वाजता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। सुवेंदू अधिकारींच्या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पश्चिम बंगालमध्ये दाखल। पार्थ पवार, प्रफुल्ल पटेलही सोबत। सुनेत्रा पवार यांचं पश्चिम बंगालमध्ये जोरदार स्वागत। तामिळनाडूमध्ये विजय यांच्या शपथविधीवर सावट। बहुमतासाठी लागणाऱ्या 118 आमदारांचा आकडा अद्याप जुळला नाही। बहुमतासाठी विजय यांना आणखी 2 आमदारांची आवश्यकता। महायुतीकडून समन्वय समितीमध्ये मोठे बदल। सरकारमध्ये समन्वयासाठी आता मंत्र्यांची समिती। प्रदेशाध्यक्षांऐवजी आता मंत्रीच काम पाहणार। दीड वर्ष उलटूनही राज्यातील महामंडळ वाटप रखडलेलंच। महायुतीमध्ये एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटपाचं घोंगडं भिजतं। इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपाला ब्रेक। आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची 67वी पुण्यतिथी। रोहित पवार आणि सुप्रिया सुळे साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी नतमस्तक। आजारपणानंतर शरद पवार यांचा पहिलाच दौरा। शरद पवार आज साताऱ्यात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थिती। पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचं कुटुंब आक्रमक। फाशीच्या शिक्षेच्या मागणीसाठी उद्या काढणार मूक मोर्चा। मोर्चात सगळ्या नागरिकांना सहभागी होण्याचं आई वडिलांकडून आवाहन। नसरापूर प्रकरणी अमृता फडणवीस यांचा संताप। लहान मुलांवर अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर मारलं पाहिजे, अमृता फडणवीस यांची मागणी। राज्यात 10वी परीक्षेत 94,000 विद्यार्थी मराठी नापास। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी भाषेचा निकाल फक्त 92%। गुजरातीचा निकाल 100%। मात्र मायबोलीची पिछेहाट। पुण्यात आज रात्रीपासून सीएनजी महागणार। सीएनजी गॅसमध्ये 1.5 पैसे दरवाढ। टॅक्सी चालक आणि ऑटो रिक्षा चालकांच्या खिशाला कात्री। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरती उद्या मेगा ब्लॉक। तर पश्चिम रेल्वेवर आज बोरिवली ते भाईंदर दरम्यान नाईट ब्लॉक काळात अनेक रेल्वे गाड्या रद्द। राज्यातील 14 जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा इशारा। कोल्हापूरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। 2 दिवस राज्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट। वाशिम जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यासह पावसामुळे हळद आणि भाजीपाला पिकांचं नुकसान। दुसरीकडे उकाड्यापासून मात्र काहीसा दिलासा। लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे होणार भारताचे नवीन CDS। विद्यमान CDS 30 मेला होणार निवृत्त। लवकरच राजा सुब्रमणी स्वीकारणार पदभार। होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर $200 वर जाण्याचा धोका। सामुद्रधुनी बंद राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसणार फटका। देशात पेट्रोल डिझेल दराचा भडका उडण्याची शक्यता।